हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण खमंग आणि खुसखुशीत मटारचे काप बनवणार आहोत, जी नाश्ता, टिफिन आणि प्रवासासाठी परफेक्ट आहे। अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारे मटारचे काप आपण बघूया। चला तर मग रेसिपी सुरू करूया। यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी मटार, 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, तीळ आपल्या आवडीनुसार, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळद, धना पावडर, लाल तिखट आणि जिरे। आपण मटारचे काप बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका लोखंडी कढईमध्ये थोडं तेल टाकून मटार, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे तेलामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया। लोखंडी कढईमध्ये कुठली पण गोष्ट केली ना त्याची चव खूप छान लागते, म्हणून मी शक्यतो माझ्या किचनमध्ये लोखंडी कढईचा जास्त वापर करते, जी की आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असते। गॅस बारीक करूनच हे फ्राय करून घ्यायचे। मिक्स करत असतानाच ह्याच्यामध्ये थोडं मीठ ऍड करायचं। मीठ टाकल्यामुळे ह्यांची चव अजून वाढते। आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे बारीक वाटून घेऊयात। त्यात असताना त्याच्यामध्ये हिरवी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आपली पेस्ट आता तयार झालेली आहे। आपण एका मोठ्या प्लेटमध्ये तिला काढून घेऊया। ह्यात आपण भरपूर तीळ आणि आपले मसाले ऍड करून घेऊया। तिखट, धना पावडर, हळद आपण टाकून घेऊया। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि गरम केलेलं तेल टाकूया। गरम तेल टाकल्यामुळे काय होतं माहितीये का, आपले मटारचे काप अजून खुसखुशीत व्हायला मदत होते। आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सगळे जिन्नस एकजीव झाले की ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकू। आता गव्हाचं पीठ ऍड करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा डो बनवून घेऊ। थोडं तेल टाकून ह्याला मळून घेऊ आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवू। पीठ छान भिजलंय बघा। आता आपण याची पोळी लाटून घेऊया। आपण जनरली पोळी बनवतो ना त्याच आकाराची बनवून घ्यायची। पोळी लाटून झाली की याला काटे चमच्यानी छिद्र पाडून घ्यायचे। यामुळे काय होतं की आपले काप तेल कमी पितात आणि खुसखुशीत जास्त होतात। तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही याचे काप बनवून घेऊ शकता। आपले काप तळण्यासाठी तयार आहेत। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। मी सगळ्यांना एकसारखी आकार देऊन घेते। तेल गरम झालंय का बघूया। तेल गरम झालंय। आता एक एक करून आपण ह्याच्यात काप सोडून घेऊया आणि बारीक गॅसवर खरपूस रंगाचे होईपर्यंत हे तळून घेऊया। छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया ह्यांना। किती छान गोल्डन कलर आलाय बघा। मटारचे काप तयार झालेले आहेत। ह्याला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। खमंग आणि खुसखुशीत असे मटारचे काप दह्यासोबत खायला खूप छान लागतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।